तर ह्याच्यातलं काय कळलं नाही आपल्याला. त्याच्यामध्ये बघितलं आपण स्टँडर्ड मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन प्रमाणे एक कंपनीचं स्टँडर्ड आहे, असंच पाहिजे. याच्यामध्ये बघितलं असाल इनकमिंग 2 लाईन्स आल्यात. सुरुवातीला मेन आयसोलेटर म्हणायचं त्याला, आणि त्याला अर्थ स्विच असतो आउटगोईंगला, बघितला. नंतर ब्रेकर, सीटी, नंतर आयसोलेटर. 2 आयसोलेटरमध्ये ब्रेकर आणि सीटी बसवलं. सुरुवातीला लाईटनिंग अरेस्टर, नंतर बसला आणून जोडलेलं आहे. आता स्टँडर्ड मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन 2 लाईन्स आल्यात. 2 बे तयार करायला पाहिजे होते, त्यांनी एकाच बेवर घेतलं. असंच पाहिजे होतं तिकडं. म्हणजे हिला ओपन करायचं, तिला आलं. सप्लाय फेल फ्रॉम अप्पर सबस्टेशन असेल, वरून 110 मधून येणारी 33 kV लाईन फेल झाली तर तिला ओपन करायचं, दुसरीला आत द्यायचं, म्हणजे माझं सबस्टेशन चालू राहील. जसं आता सरांनी सांगितलं, एक ट्रान्सफॉर्मर बंद पडला तर दुसऱ्यावर आपण जाऊ शकतो. हा लोड सगळा शिफ्ट करू शकतो. 2 ट्रान्सफॉर्मर पॅरलल ऑपरेशन करू शकतो. ते जो ओपन आहे हा क्लोज केला तर हे समजा एक 10 फिडर असतील, 8 फिडर असतील, सगळा फिडरचा लोड दोन्ही ट्रान्सफॉर्मरवर त्याच्या कॅपॅसिटीनुसार घेऊ शकतो. म्हणजे आता 5 MVचा ट्रान्सफॉर्मर आहे, तो लोड किती घेतो इकडं 262.5 अँपिअर. 262 525 अँपिअर झाला. 525 अँपिअर हा क्षमतेनुसार घेतो. यासोडून कळलं का? आता 3.15चा आहे आणि 5चा आहे, ह्याचं सुद्धा पॅरलल ऑपरेशन होऊ शकतं. 10चा आहे, 10 MVचा, 5 MVचा, त्याचं सुद्धा पॅरलल ऑपरेशन होऊ शकतं. त्यावेळेला लोडनुसार, म्हणजे त्याची कॅपॅसिटीनुसार तो लोड घेणार. 3.15 MV 5 MVचा आहे तर 262.5 अँपिअर. 10 MVचा आहे 525 अँपिअर. त्या दोन्हीचं सगळ्या फिडरचा लोड वाटून शेअर केला जातो. काय केला जातो? शेअर केला. बैलजोडी आहे, बैल बाहेर वडते. एक लहान कावडच आहे, बारकत आहे, आणि एक स्ट्रॉंग आहे. अशातला हा भाग आहे. म्हणजे ज्याची कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढा लोड घेऊ शकतो. हे पॅरलल ऑपरेशनचं महत्त्व. सिंक्रोनायझेशन आपली जी काय भारताची ग्रीड आहे, सगळ्या भारताचे जनरेशन स्टेशन एकत्रित जोडले. आपण असं म्हणू शकत नाही की बाबा हे कोयनेचं आहे, हे राधानगरीचं आहे, परी वैजनाथचं आहे, असं म्हणू शकत नाही. सगळे जनरेटर एका रेषेत पळवलं. लक्षात आलं? हे पॅरलल ऑपरेशनसाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे एका ट्रान्सफॉर्मरवर काही कामानिमित्त बंद केला, दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरवर लोड मॅनेज होत असेल, सगळे फिडर 8-10 फिडर आहेत समजा, तर त्या सगळ्या फिडरच्या करंटची बेरीज याच्यावर यायला पाहिजे. म्हणजे 262.5 अँपिअरपर्यंत यायला पाहिजे, तर हे मॅनेज होऊ शकतं. कळलं? तुमचे सुद्धा ट्रान्सफॉर्मर पॅरलल ऑपरेशन करू शकतो, तर त्याला सगळ्या मान्यता पाहिजे. इन्फिडन्स सारखा पाहिजे, व्होल्टेज सारखं पाहिजे, कॅपॅसिटी सारखी पाहिजे, किंवा 50पेक्षा जास्त नको. 10 तुमचं 100 kVA आहे, 200 kVA आहे, 100 kVA आहे, त्याचा पॅरलल. आता तुम्ही 110, 220ला गेला तर 100 MVचे 3 ट्रान्सफॉर्मर पॅरलल ऑपरेशन केलेलं आहे. ह्याचा उपयोग सबस्टेशनच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे की तुम्हाला व्होल्टेज चांगलं मिळू शकतं. इथे जे तुमची काय असते, फोन करता की टॅप वाढवा, ते का होतं तर लोड वाढल्यामुळं व्होल्टेज कमी होतं, आणि त्यात इन्कमिंग व्होल्टेज कमी असेल तर फारच प्रॉब्लेम येतो. लक्षात आलं?
आता तुमच्या काय शंका आहेत सांगा. नानांनी सांगितलं